सुरुवातीला बातमी येते कोल्हापूर विमानतळासंदर्भातली। दिल्लीमध्ये या संदर्भात एक महत्त्वाची बैठक होती आणि डीजीसीए लायसन्स बद्दल आता निर्णयाची शक्यता आहे। कदाचित 4 वाजता ही बैठक अपेक्षित आहे। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय घडामोडी घडतात दिल्लीमध्ये कोल्हापूर विमानतळासंदर्भात? अश्विन, कोल्हापूरच्या विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी बैठक आज 4 वाजता होते आहे। भारतीय विमानतळ अध्यक्षांच्या दालनामध्ये ही बैठक होणार आहे, ज्याच्यासाठी विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष, त्याच्यानंतर नागरी विमान वाहतूक विभागाचे मुख्य सचिव, त्याच्यानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत। मुळामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जे नवीन वाहतूक हवाई वाहतूक धोरण जाहीर केलेलं आहे, त्याच्यानुसार रिजनल कनेक्टिव्हिटी वाढवण्यावरती भर दिलेला आहे आणि या धोरणामध्ये कोल्हापूरचा अग्रक्रमानं समावेश करण्याची मागणी करण्यात येत आहे। कारण कोल्हापूरचा विमानतळ जे आहे, धावपट्टी वगैरे बाकीच्या गोष्टी तयार आहेत। खरं तर म्हणजे संपूर्ण गोष्टी पूर्ण नाहीयेत। डीजीसीएचं लायसन्स जे आहे ते मिळवण्यासाठी 28 गोष्टींची पूर्तता करावी लागते आणि कोल्हापूरच्या विमानतळाबाबत एक महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे की तिथं अजूनही नाईट लँडिंगची सुविधा जी आहे ती उपलब्ध नाहीये। शिवाय जी धावपट्टी आहे ती देखील म्हणजे जितकी आवश्यक आहे तितक्या लांबीची नाहीये। मात्र अर्थातच या काही गोष्टी ज्या आहेत त्या शिथिल करता येऊ शकतात। सुरुवातीला किमान दिवसाची सेवा तरी सुरू होणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने आजची बैठक जी आहे ती महत्वाची आहे। डीजीसीएचं लायसन्स म्हणजे जवळपास विमानतळाला ग्रीन सिग्नल जो आहे तो मिळाल्यासारखा आहे। त्यामुळे आज हे लायसन्स मिळतं की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। प्रशांत, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।